नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण आता पुढील प्रश्नाला सुरुवात करूया. बघा पुढचा प्रश्न. हरिणसाठी प्रसिद्ध असलेले सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे सांगली. सांगलीमध्ये नाही का सागरेश्वर अभयारण्य आहेत. पुढचा प्रश्न. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ब्राह्मो समाजाची स्थापना नाही का राजाराम मोहन राय यांनी केली होती. पुढचा प्रश्न. आदी ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर आदी ब्राह्मो समाजाची स्थापना नाही का देवेंद्रनाथ टागोर यांनी केली होती. पुढचा प्रश्न. भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना नाही का केशवचंद्र सेन यांनी केली होती. पुढचा प्रश्न. विजयघाट येथे कोणाचे समाधी स्थळ आहेत? ते विजयघाट येथे नाही का लाल बहादूर शास्त्री यांचे समाधी स्थळ आहेत. पुढचा प्रश्न. पंडित शिवकुमार शर्मा कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? तर पंडित शिवकुमार शर्मा हे नाही का संतूर हे वाद्याशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहेत? तर राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही का हैदराबाद येथे स्थित आहेत. पुढचा प्रश्न. लंडन शहर हे कोणत्या नदी काठावर स्थित आहेत? तर टेम्स या नदीवर नाही का लंडन शहर आहेत. पुढचा प्रश्न. विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? तर विजेच्या दिव्याचा शोध नाही का थॉमस एडिसन यांनी लावला. या शास्त्रज्ञाने नाही का विजेचा शोध लावला. पुढचा प्रश्न. भूदान चळवळीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भूदान चळवळीचे जनक म्हणून नाही का विनोबा भावे यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न. क्रिकेट हा कोणत्या दोन देशांच्या राष्ट्रीय खेळ आहेत? तर राष्ट्रीय खेळ नाही का हे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन देशाचा नाही का राष्ट्रीय खेळ आहेत. पुढचा प्रश्न बघा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती कोण होता? तर सेनापती नाही का हंबीरराव मोहिते होते. हंबीरराव मोहिते. पुढचा प्रश्न. कोणत्या समाजसुधारका लोकहितवादी म्हणून ओळखले जाते? कोणत्या समाजसुधारकाला नाही का लोकहितवादी हे नाव देण्यात आले होते? तर गोपाल हरी देशमुख यांना नाही का लोकहितवादी म्हणून संबोधले जात होते. पुढचा प्रश्न. राष्ट्रसभेच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले? तर व्यामेचंद्र बॅनर्जी यांनी भूषवले होतं. पुढचा प्रश्न. एक लहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर एक लहरे औष्णिक विद्युत प्रकल्प हे नाशिक येथे आहेत. चला पुढचा प्रश्न बघा आता. म्हैसमाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर संभाजीनगर. औरंगाबादमध्ये म्हैसमाळा हे थंड हवेचे ठिकाण आहेत. खोरासा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? खोरासा लेणी का लातूर या जिल्ह्यात आहेत. खोरासा लेणी नाही का लातूर जिल्ह्यात आहेत. पुढचा प्रश्न. शिवनेरी व तोरणा हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? शिवनेरी व तोरणा हे किल्ले नाही का पुणे जिल्ह्यात आहेत. पुढचा प्रश्न. माहुली येथे कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो? तर माहुली येथे नाही का कृष्णा आणि वेण्णा या दोन नद्यांचा संगम होऊन जाते. पुढचा प्रश्न. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहेत? ते हे सोलापूर. लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील सर्वात जुनी ग्रामपंचायत कोणती आहे? सर्वात जुनी जी ग्रामपंचायत आहे ते रहिमतपूर येथे आहेत. पुढचा प्रश्न. बाबरला भारतावर आक्रमण करण्यासाठी कोणी आमंत्रित दिले होते? तर दौलत खान लोधी यांनी आमंत्रित केलं होतं. चला पुढचा प्रश्न बघा. माणिक बंडोजी ब्रह्मभट हे कोणत्या संतांचे पूर्ण नाव आहे? तर संत तुकडोजी महाराज यांचं नाव आहे ते. पुढचा प्रश्न. भारतातील कोणत्या राज्याचे पहिल्यांदा विकेंद्रित नियोजन अंगीकारले? तर राजस्थान म्हणजे स्थानिक शासन. पुढचा प्रश्न. भारतीय व्याघ्र प्रकल्पाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर केळा सांकला यांना नाही का भारतीय व्याघ्र प्रकल्पाचे जनक म्हणून ओळखले जाते. मानव विकास निर्देशांकाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मेहबूब उल हक यांना नाही का मानव विकास निर्देशांकाचे जनक म्हणून ओळखले जातात. तर मित्रांनो, मेहबूब उल हक हे नाही का पाकिस्तानचे होते, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. क्रिप्टोकरन्सी सुरू करणारा पहिला देश कोणता? क्रिप्टोकरन्सी सुरू करणारा पहिला देश जो आहे तो व्हेनेझुएला आहे.
भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते? भारताचे पितामह म्हणून नाही का दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न, कायमधारा ही पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली? कायमधारा ही जी पद्धत आहे ना लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी सुरू केली. पुढचा प्रश्न, जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कधी साजरा केला जातो? तर जागतिक लोकसंख्या दिन म्हणून नाही का 11 जुलै रोजी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघा, तैनाती फौज सुरुवात करणारे कोणत्या गव्हर्नर जनरलने केली की तैनाती फौज? तैनाती फौज नाही का लॉर्ड वेलस्ली यांनी सुरू केली होती 1898ला. पुढचे प्रश्न, मुंबई उपनगर हे जिल्हा एकूण मुंबई उपनगर या जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर मुंबई उपनगर या जिल्ह्यात नाही का एकूण 3 तालुके आहेत. तर मित्रांनो, मुंबई उपनगरामध्ये जे 3 तालुके आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. पुढचा प्रश्न, चोराचोरी घटनेनंतर कोणी चळवळ संपुष्टात आली? म्हणजे कोणती चळवळ संपुष्टात आली चोरा घटनेनंतर? तर असहकार चळवळ. आयुर्वेदाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर आयुर्वेदाचे जनक नाही का चरक यांना ओळखले जाते. घटना समितीचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? तर घटना समितीचे कायदेविषयक सल्लागार जे होते ते BN राव हे होते. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध कधी केला? तर 10 नोव्हेंबर 1659. 10 नोव्हेंबर 1659. माफ करा, 10 नोव्हेंबर 1659. पुढचा प्रश्न, दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहेत? तर पश्चिम बंगाल येथे आहेत. पुढचा प्रश्न, केक व पाव यांना सच्छिद्र व हलके करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर सोडियम बायकार्बोनेट, ज्याला आपण खाण्याचा सोडासुद्धा म्हणतो. पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के भाग दिसतो? तर 59% भाग हा पृथ्वीवरून चंद्राचा भाग दिसतो आपल्याला 59%. पॅरादीप हे बंदर कोणत्या राज्यात आहेत? पॅरादीप जे बंदर हे ओडिसा येथे आहे. पुढचा प्रश्न, घटनेतील कोणत्या कलमना अन्वये अस्पृश्यता पाळण्यास बंदी घालण्यात आली आहे? तर कलम 17. पुढचा प्रश्न, राज्यपालाचे पद तात्पुरता रिक्त झाल्यास तात्पुरतं पद कोण सांभाळतात? तर मुख्य न्यायाधीश राज्याचे. पुढचा प्रश्न, रसायनांचा राजा म्हणून कोणाला ओळखलं जातो? तर सल्फ्युरिक ॲसिड याला रसायनाचा राजा म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न, चिपको आंदोलनाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर सुंदरलाल बहुगुणा. पुढचा प्रश्न, पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता आजार होतो? तर कर्करोग. पुढचा प्रश्न, धातू ओढून तार काढण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात? म्हणजे आपण धातूपासून जे छोटेसे तार काढण्याच्या प्रक्रियेला आपण नाही का तन्यता असे म्हणतो. BCG हे लस कोणत्या रोगाचा प्रतिबंध करते? तर क्षयरोग. वनस्पती आणि प्राणी यांचे आरंभिक वय शोधण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? कार्बन 14, आपण कार्बन डेटिंग सुद्धा म्हणतो त्याला. ठीक आहे. पुढचा प्रश्न, विषाणू संबंधित अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणून ओळखलं जातो? तर व्हायरोलॉजी असे म्हटलं जातो. व्हायरोलॉजी.